म्हणाली, लता देवींच्या रूपात संगीताची जन्म. तुला माहिती आहे का, व्यक्तिगत आणि कलाकारानुसार आवाज मोड करण्याचं जे कसं आहे लता देवीच करत झालं. अगदी विचरताना मध्ये ती कवडी, ते शांती प्रधानामध्ये तर दिदीच सादर भाषा आणि तोच पुन्हा दिदी तेरा देवर दिवाणामध्ये काय ग मीनल, आज तुझा रूप पण अगदी दीदी तेरा देवर दिवाणामधल्या माधुरी सारखं वाटतं. तुझं आपलं काहीतरीच. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. अगदी खरं आहे तुझं. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. पण माधुरीचं नाव घेताच प्रेक्षकांमध्ये पण प्रत्येक जण आपल्या तारुण्याची आठवण झाली असेल. बऱ्याच जणांची ड्रीम गर्ल म्हणून माधुरी होती ना. बरोबर. 80-90च्या दशकात वसंतोत्सव म्हणजे केवळ ऋतू नव्हता, तर तो एक सांगीतिक उत्सव झाला होता आणि त्याचा आत्मा होती लता. त्या काळात भावगंधर्व रंगमंचावर दिदींचं शिकवायला येतं होता हे गाणं नेहमी गुंजायचं. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आणि लता दिदींच्या स्वरातील ती निवांत इतकं तो स्वर नाजूक. काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवात शाली. खरंच गाणं ऐकताच रक्त सळसळतं, हो ना मीना? अगदी बरोबर. काय मंडळी, तुमचं रक्त सळसळतं ना? सळसळलंच पाहिजे. अहो, जिवंतपणाचं लक्षण आहे ते. मीनल, तुला माहिती आहे का, 80-90च्या दशकामध्ये लता दीदींना भारतामधले अनेक उच्च पुरस्कार मिळाले. आणि इतकंच नव्हे तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक ध्वनिमुद्रित करणारी गायिका म्हणून त्यांची नोंद आहे. अगदी बरोबर. 1989 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके या पुरस्काराने गौरवण्यात आले. तर 1997 मध्ये महाराष्ट्र भूषण, 1999 मध्ये पद्मविभूषण आणि 2001 मध्ये देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्नाने दिदींना सन्मानित करण्यात आले. तसंच त्यांना 4 राष्ट्रीय पुरस्कार आणि द डॉक्टर ऑफ द नेशन या पुरस्काराने गौरवण्यात आले. आणि बघ ना, याच काळात त्यांनी श्रावणबाळ, रामशास्त्री, झपाटलेला यासारख्या मराठी चित्रपटांना सुद्धा आवाज दिला. म्हणजे लोककथांपासून आधुनिक कथांपर्यंत त्या सगळ्या स्वरांच्या सावलीत होत्या. आणि तुला आठवतंय का, 1991 साली त्यांनी आपल्या एका मुलाखतीत म्हटलंय की प्रत्येक ऋतूला माझ्या एक सूर असतो आणि तो सूर वसंतात फुलतो. बरोबर. घनश्याम सुंदरा श्रीधरा या भूपाळीने जागवणाऱ्या आणि धीरे से आजारे अखियन में या अंगाई गीताने सुखाचीच गम देणाऱ्या लता मंगेशकर याचं जीवन म्हणजे समर्पण, त्याग व निष्ठा या चिरंतन मूल्यांचं साक्षात दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांच्या मोगरा फुलला या अभंगातील मोगऱ्याच्या सुवासाप्रमाणे दिदींच्या सुरांचा सुवास अखंड दरवळत राहिला. लता दीदी म्हणजे भारताच्या कोंदणातील एक कोहिनूरच जणू, ज्याचा लक्ष्मणाट कधीच कमी होणार नाही.